शेतकरी मित्रांनो, चांगल्या प्रकारे गव्हाचं उत्पन्न मिळवण्यासाठी एक सोपा पर्याय आहे. फक्त 3 स्टेप आहेत. त्या 3 स्टेप आपण जर अंगीकृत केल्या, फॉलो केल्या, तर आपल्याला भरपूर प्रमाणात गहू होईल. गव्हाचे फुटवे वाढतील आणि वातावरणात जे बदल झाले त्या बदलापासून गव्हात बुरशी धरणार नाही, उधळणार नाही, तांबेरा येणार नाही. तर यासाठी आपल्याला सुरुवातीला आपण हे 7 फणीच्या पेरणी यंत्राने पेरण केली. पेरण केल्याच्या नंतर या गव्हामध्ये आपण महादन सुरुवातीला पेरलेले आहे मित्र. पेरणीचा बी आपल्या याच्यात व्हिडिओ दिलेला आहे सुरुवातीला, तुम्ही बघू शकता. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ पाहू शकता. असेच शेतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो मी. त्यासाठी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर ऑल या बटनवर क्लिक करा. ॲग्रोवनटेज आपल्या ज्ञानेश्वर पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्र, गव्हा 3 स्टेप कोणते आहेत जेणेकरून आपल्या गव्हाचं भरपूर असं उत्पन्न वाढेल. तर मित्र, गहू हे शेतकऱ्याचंच नव्हे तर आपल्या पूर्ण जगातील प्रत्येक माणूस, सर्व्हिसला असो, कोणत्याही क्षेत्रात असतो, उद्योगमध्ये असो, राजकीय क्षेत्रात असतो, परमार्थिक क्षेत्रात असो, त्याला खायासाठी गहू हे लागतोच. तर सध्या मजुराची अडचण असल्यामुळे शेतकरी तणनाशक फवारत आहेत. परंतु तणनाशक फवारणं हे शेतकऱ्याला पण माहीत आहे कितपत योग्य आहे. तर होताहोच तर शेतकऱ्यांनी तणनाशक गव्हात फवारणी टाळायलाच पाहिजेत. कारण गहू हे आपले प्रमुख अन्न आहे. शेतकरी मित्र, गव्हाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठीच 3 स्टेप मी तुम्हाला सांगत आहे. त्या लक्षपूर्वक ऐका. कारण आपला घरगुती शेतकरी म्हणून ह्या स्टेप तुम्ही आजमावू शकता. प्रत्येकजण फवारणी बी करते, खत बी टाकते, पण हे टाकत असताना टाईम चुकून जर टाकल्या, वातावरणातला बदल जर बघितला नाही, तर तुम्हाला जे उत्पन्न विक्रमी गव्हाचं येणार आहे त्याच्यात नक्कीच घट होणार. तर त्यासाठी तुम्हाला उत्पन्नात घट होऊ नये म्हणून फक्त 3 स्टेप वापरायचे आहेत. तर बघू शकता, आता आम्ही सुरुवातीला हे 7 फणी पेरणी यंत्राने पेरण केली. पेरण केल्याच्या नंतर महादनची पेरणी केली. पेरणी केल्याच्या नंतर दुसरं पाणी हे आम्ही मोकळं दिलं. मोकळं पाणी दिल्याच्या नंतर आम्ही याच्यात युरिया टाकला. हा 2 एकरचा गहू आहे प्लॉट आपला, बघू शकता. याच्यात 2 बॅग युरिया टाकला आम्ही. युरिया टाकल्याच्या नंतर मित्र 15 दिवसांनी मोकळं पाणी दिल्याच्या नंतर गॅप पडला. आता गॅप पडल्याच्या नंतर थोडा पाणी झाला वातावरणात बदल असल्यामुळं. तर आम्ही 3 दिवसाच्या आधी याला पहिली फवारणी ही NPK आणि कार्बनडाझाईम 70% बुरशीनाशक ही फवारणी केली. तुम्ही दुसरं कोणतंही वापरू शकता, कस्टोडिया वापरू शकता किंवा टिल्ट वापरू शकता. 20 मिली